नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे ॲस्पायरंट्स विजन अकॅडमी नाशिक मध्ये। IBPS क्लर्क 2025 नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे आणि या वर्षी IBPS ने एक बंपर वॅकन्सी रिलीज केली मित्र। ज्या विद्यार्थ्यांचं आता रिसेंटली ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि फटाफट अभ्यासाला लागा जर अभ्यासाला अजून सुरुवात केली नसेल तर। आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करणार आहे की IBPS ने या वर्षी काय नवीन बदल केलेले आहेत एक्झाम पॅटर्न मध्ये। प्री मध्ये काही बदल आहे का, मेन्स मध्ये काही बदल आहे का? तर यस, प्री मध्ये तर बदल नाहीये, प्री ऍज इट इज पॅटर्न आहे। मेन्स मध्ये मोठा बदल या वर्षी झालेला आहे मित्रांनो। तर आता आजच्या सेशन मध्ये IBPS द्वारे कंडक्ट केल्या जाणाऱ्या एक्झाम बद्दल मी तुम्हाला एज लिमिट सांगणार आहे। एज लिमिट काय एक्झामचा असणार, सिलेबस कशा प्रकारे असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार, एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार, सॅलरी, प्रिव्हियस इयर कट ऑफ किती होता, या सर्वांचा आढावा मी आजच्या सेशन मध्ये घेणार आहे। तर आजचं सेशन तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघायचं मित्र। तर सुरू करूया आपण आजच्या सेशनला। IBPS द्वारे कंडक्ट केल्या जाणाऱ्या एक्झामची जी ऍप्लिकेशन लिंक आहे ती ऑलरेडी ऍक्टिव्ह झालेली आहे। 1 तारखेपासून ऍप्लिकेशन स्टार्ट झाले मित्र। 1 तारीख म्हणजे 1 ऑगस्ट तर 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे। तर फॉर्म भरताना काळजी घ्या, प्रॉपर डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत आणि या अकॉर्डिंग तुम्हाला जी लास्ट डेट आहे 21 ऑगस्ट 21/8, तर लास्ट डेटला फॉर्म भरू नका। लास्ट डेटला फॉर्म भरल्यामुळे काय असतं की वेबसाईट हँग होते आणि तुम्हाला बऱ्याच जणांना अडचण येतात, फॉर्म भरता येत नाही, मग माझा फॉर्म राहून गेला सर, हे झालं ते झालं, असे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात। सो त्यामुळे 1 तारीख ते 21 ऑगस्ट जी तुमची लास्ट डेट असणार आहे याच्या दरम्यानच तुम्ही फॉर्म अप्लाय करायचा आहे। यानंतर फॉर्म कोण भरू शकतो, तर फॉर्म तो विद्यार्थी भरू शकतो ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। ग्रॅज्युएशनला जो आता गेला असेल तो एलिजिबल नाहीये। ज्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे असा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। कधी कधी असं होतं की समजा आपण काही विद्यार्थ्यांना प्रश्न असतात की सर मला फॉर्म भरायचा आहे पण माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय पण माझा रिझल्ट लागलेला नाहीये, ठीक आहे, अशा पण काही विद्यार्थ्यांना अडचणी असतात। तर मी हे सांगेल याचं आन्सर की जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि तुमचा रिझल्ट जर आलेला नसेल तर तुम्ही या फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल नाही आहात। एलिजिबल तेव्हा असेल जेव्हा तुम्ही तुमचा रिझल्ट समजा 1 तारीख आणि 21 तारीख यांच्यामध्ये जर तुमचा रिझल्ट कधी लागून गेला ग्रॅज्युएशनचा फायनलचा, म्हणजे समजा 20 ऑगस्टचा रिझल्ट लागला असेल तर तुम्ही 20 तारखेलाच फॉर्म भरू शकता, तुम्ही एलिजिबल होऊन जाणार, ठीक आहे। तर या एक्झामचा जो पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस असतील हे तुमचे 1 तारीख ते 21 तारीख म्हणजे 1 ऑगस्ट 21 ऑगस्टच्या दरम्यानच तुम्हाला ते पूर्ण पे करायचे आहेत। आणि एडिट विंडो जी असेल, कॅन्डिडेट टू मॉडिफाय करेक्ट ऍप्लिकेशन, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील का, एडिट विंडो जी आहे ती एडिट विंडो तुमची आफ्टर क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन विल बी नोटिफाईड ऑन ऑफिशियल IBPS वेबसाईट। म्हणजे तुमचे जसं 21 ऑगस्ट जेव्हा तुमची फायनल डेट क्लोज होईल त्यानंतर तुम्हाला जी एडिट विंडो आहे त्याची डेट तुम्हाला रिलीज केली जाणार IBPS द्वारे। IBPS ची ऑफिशियल वेबसाईट वरती येऊन जाणार। त्यानंतर कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग PET सप्टेंबर मध्ये होणार आहे, डेट मेन्शन नाहीये। डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी, प्रिलिम्स एक्झाम जी आहे ती तुमची सप्टेंबरला होईल, पण याचे जे कॉल लेटर आहे ते तुम्हाला IBPS नोटिफाय करणार एक्झामच्या 7 ते 8 दिवसा अगोदर, ते तुम्हाला नोटिफाय करून देणार। ऑनलाईन एक्झामिनेशन जी असेल ती तुमची ऑक्टोबर मध्ये असणार आहे आणि याच नंतर म्हणजे जे कॉल लेटर आहे ते तुमची येतील कधी सप्टेंबर मध्ये आणि एक्झामच्या 8 दिवस अगोदर, आणि याचबरोबर तुमची एक्झाम जी असेल ती ऑक्टोबर मध्ये असणार आहे मित्र। म्हणजे प्रिलिम्स एक्झामची जी आहे डेट अजून मेन्शन नाहीये। रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जो लागेल तो नोव्हेंबर मध्ये लागणार आहे आणि याचबरोबर जे मेन्सचे जे तुमचे कॉल लेटर असतील ते देखील तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्येच त्याची अपडेट कळून जाणार डाउनलोड करण्यासाठी। आणि याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन जी मेन्सची एक्झाम होईल ती देखील तुमची मेन्स मध्ये होणार, म्हणजे जास्त वेळ नाहीये प्री आणि मेन्स मध्ये। तर प्री आणि मेन्स मध्ये जास्त गॅप नसतो, 10-20 दिवसाचा गॅप असतो, कधी कधी तर 8 दिवसाचा गॅप IBPS देत असते। त्यामुळे तुम्हाला प्री आणि मेन्सचा स्टडी जो आहे तो सायमल्टेनियसली रेडी ठेवणं विद्यार्थी। पुढे आपण जाऊया नेक्स्ट। आता ज्या पार्टिसिपेटिंग बँक्स आहेत IBPS मध्ये त्या कुठल्या कुठल्या असणार बघा। ज्या नेहमीप्रमाणे पार्टिसिपेटिंग बँक्स आहेत IBPS अंडर त्याच असणार आहेत, ज्यामध्ये बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, या अशा 11 बँक पार्टिसिपेटिंग बँक असणार आहेत। म्हणजे तुम्ही IBPS ची एक्झाम देऊन या बँकमध्ये तुमचा जॉब असतो त्या अकॉर्डिंग असतो। तर यामध्ये बघा कॉम्पेन्सेशन जे आहे तुम्हाला, म्हणजे जी स्केल आहे सॅलरी स्केल, जो बेसिक आहे, बेसिक सॅलरी किती असणार आहे मित्र, ती तुमची 24,050 ही तुमची बेसिक सॅलरी आहे।
याचबरोबर याच्यामध्ये अलाउन्सेस वगैरे ऍड करून 24 म्हणजे ही बेसिक आहे, लक्षात घ्या. ही स्टार्टिंग सॅलरी नसते, ही बेसिक सॅलरी आहे. यामध्ये अलाउन्सेस वगैरे ऍड करून ती तुमची जी सॅलरी आहे ती 64,480 असते मित्र लक्षात घ्या. ठीक आहे. हे तुमची जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा तुमची एवढी सॅलरी केली जाते. यानंतर बाकीचे सीएसए अलाउन्सेस असतील विल बी एलिजिबल फॉर अलाउन्सेस अँड प्रीरिक्विजिट ऍज पर रूल्स ऑफ दी पार्टिसिपेटिंग बँक इन फोर्स फ्रॉम टाइम टू टाइम. हे तुम्हाला बाकीचे सीएसए अलाउन्सेस तुम्हाला ते टाइम टू टाइम अपडेट करतील. याचबरोबर यांनी असं सांगितलं, सिन्स रिक्रुटमेंट इन क्लेरिकल कॅडर इन पब्लिक सेक्टर बँक्स इज डन ऑन स्टेट युनियन टेरिटरी वाइज बेसिस, कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर वॅकन्सीज इन एनी वन स्टेट पब्लिक युनियन टेरिटरी ओनली. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तर फॉर्म भरताना तुम्हाला मल्टिपल स्टेटमध्ये फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही जर समजा महाराष्ट्रातून फॉर्म टाकतायत तर तुम्हाला महाराष्ट्रातून एक्झाम द्यावा लागणार, तुम्ही गुजरातमध्ये फॉर्म टाकू शकत नाहीत, असं यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जे मिनिमम जो एज क्रायटेरिया आहे, ज्याच्याकडे आपण सगळ्यात महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे, एज क्रायटेरिया किती आहे. ज्या विद्यार्थ्यांचं वय 20 पूर्ण असेल, 20 इयर्स हे कम्प्लीट एज पाहिजे पूर्ण असेल, किंवा मिनिमम 20 इयर्स मॅक्झिमम 28 इयर्स, म्हणजे मिनिमम एज 20, मॅक्झिमम तुमचं एज जे आहे ते 28 असणं गरजेचं आहे. 28 पेक्षा जास्त नको आणि 20 पेक्षा कमी नसायला पाहिजे. तर कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/8/1997, म्हणजे 2/8/1997 च्या अगोदर पण कॅन्डिडेटचा जन्म झालेला नसावा. म्हणजे जर तुम्ही समजा 1 तारखेला जन्म झाला असेल तरी तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाहीयेत, लक्षात घ्या. अँड नॉट लेटर दॅन 1/8/2005. जर तुमचा जन्म 1/8/2005 नंतर झाला असेल, म्हणजे 2 तारखेला 2/8, ठीक आहे, नॉट लेटर त्यांनी म्हटलेलं आहे 2/8/2005, तुम्ही एलिजिबल नाहीयेत, लक्षात घ्या. म्हणजे 2 तारीख 2/8/1997, 1/8/2005 या दरम्यानच तुमचा जन्म झालेला पाहिजे, तरच तुम्ही एलिजिबल असणार आहे. बोथ डेट्स इन्क्लुसिव्ह आहेत, लक्षात ठेवा. याचबरोबर रिलॅक्सेशन ऑफ अपर एज लिमिट किती असणार आहे, एज रिलॅक्सेशन जे आहे कॅटेगरी वाईज जे असणार आहे हे लक्षात घ्या. एससी आणि एसटी साठी 5 इयर्स एज रिलॅक्सेशन असणार, अदर बॅकवर्ड क्लासेस साठी, नॉन क्रिमिनल साठी 3 वर्षाचं असणार आहे. याचबरोबर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, जे हँडिकॅप वगैरे असतील कॅन्डिडेट्स, डिफाईन अंडर द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 2016 या कायद्याअंतर्गत त्यांना 10 इयरचं एज रिलॅक्सेशन असणार आहे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज या कॅन्डिडेटसाठी. त्याचबरोबर आयबीपीएस क्लर्क वॅकन्सी ट्रेंड जो आहे 2020-2025 सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की 2020-2025 या दरम्यान जो वॅकन्सीचा जो ट्रेंड होता आयबीपीएसचा तो तुम्ही बघू शकता ऑन स्क्रीन, मी तुम्हाला दिलेला आहे. 2020 मध्ये बघा किती वॅकन्सी आली, 2,557 एवढीच वॅकन्सी 2020 मध्ये होती. त्याचबरोबर 2021 मध्ये जो वॅकन्सी ट्रेंड होता तो 7,858, 2022 मध्ये 635, 23 मध्ये 4,545, 2024 मध्ये 6,128 आणि 2025 जे आता करंट इयर आहे यामध्ये सर्वात हायएस्ट वॅकन्सी आहे. म्हणजे 5 वर्षानंतर ही सगळ्यात मोठी वॅकन्सी आयबीपीएस ने रिलीज केलेली आहे. हा फक्त तुम्हाला टेंटेटिव्ह आकडा आहे 10,277 प्लस याच्यामध्ये अजून 4,000 वॅकन्सी ऍड होणार आहेत मित्रांनो. म्हणजे टोटल वॅकन्सी तुमच्या ह्या 14,000 जाणार आहेत. ठीक आहे, 14,000 टोटल वॅकन्सी असणार आहेत. याचबरोबर लक्षात ठेवा, त्यामुळे जर तुमचा अभ्यासाची जो गती असेल, जर स्लो असेल, जे ऑलरेडी असे काही कॅन्डिडेट आहेत जे ऑलरेडी म्हणजे अभ्यास करतायत आणि ज्यांनी अजून अभ्यास सुरू केलेला नसेल, तर जे ऑलरेडी अभ्यास करतायत त्यांनी अजून अभ्यास जोरदार सुरू करा आणि ज्यांनी अभ्यास स्टार्ट केला नसेल तर त्यांनी फटाफट अभ्यासाला सुरुवात करून टाका. याचबरोबर नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाणार आहोत. जो पुढचा पॉइंट आहे तुमचा तो याच्यामध्ये ऍप्लिकेशन फीज आणि इंटिमेशन चार्जेस किती असणार आहे बघा. ऍप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस तुम्हाला याच्यामध्ये असतील. ऑनलाईन पेमेंट फ्रॉम 1/8/25 ते 21/8/25 या दरम्यान तुम्हाला 175 रुपये जे तुम्हाला इन्क्लूड जीएसटी असणार आहेत. एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी असतील. ईएसएम आणि डीएसएम कॅन्डिडेट्स यांच्यासाठी 175 रुपीज आणि 850 जो चार्ज असेल तो बाकी अदर कॅटेगरीसाठी ओपन ओबीसी साठी असणार आहे. याचबरोबर बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस असतील यामध्ये इन्क्लूड करतील ते अकॉर्डिंगली. म्हणजे लक्षात घ्या 850 जे आहेत ते ओपन ओबीसी आणि अदर साठी 175 असणार आहेत. याचबरोबर आता आपण सिलेबस कडे एक नजर टाकूया. प्रिलिमचा सिलेबस जो आहे तो ऍज इट इज ठेवलेला आहे आयबीपीएस ने, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही केलेला आहे. आणि प्री मध्ये तुम्हाला जसं इंग्लिश लँग्वेज आहे 30 क्वेश्चन 30 मार्क्स, त्याला 20 मिनिटचा तुम्हाला सेक्शन टाइम दिलेला आहे. न्यूमरल एबिलिटी 35 क्वेश्चन्स असतील, 35 मार्क्स असतील, 20 मिनिटचा ऍज इट इज टाइम आहे. आणि रिझनिंग एबिलिटीला 35 तुम्हाला 20 मिनिटाचा टाइम असणार. टोटल क्वेश्चन्स 100 असतील
आणि मिनिट्स तुम्हाला 60 असतील. 60 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे मित्रांनो. त्यानंतर पुढे आपण जाऊया मेन्सकडे. आता मेन्सकडे सगळ्यात मोठा बदल मेन्स मध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो. मेन्स मध्ये जे नंबर ऑफ क्वेश्चन आहेत प्रत्येक विषयाचे ते कमी करून मार्कांचं वेटेज आहे ते ऍज इट इज त्यांनी ठेवलेलं आहे. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे तुमचा जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस. याचे जे क्वेश्चन होते मागच्या वर्षी ते 50 होते, आता या वर्षी यांनी 40 केलेले आहेत. आणि मार्क्स मात्र 50च ठेवलेले. मॅक्झिमम मार्क्स किती 50 असतील. नंबर ऑफ क्वेश्चन्स 40 असणार आहेत. जनरल इंग्लिशचे क्वेश्चन 40 ऍज इट इज आहेत. रिझनिंग ॲबिलिटी 40 क्वेश्चन्स आणि 60 मार्क्स यामध्ये बदल आहे. कारण नंबर ऑफ क्वेश्चन त्यांनी 10 रिड्यूस केलेत. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 35 म्हणजे मागच्या वर्षी 50 प्रश्न होते आणि 50 मार्क्स होते. या वर्षी त्यांनी काय केलं 35 क्वेश्चन केले आणि 50 मार्क्स ठेवले. म्हणजे मार्क्स मध्ये कुठली गडबड नाही, पण क्वेश्चन मध्ये त्यांनी कमी जास्त केलेले आहेत. त्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला मेन्स मध्ये 155 असतील आणि मार्क्स 200 असणार आहेत. आणि तुम्ही इकडे टाइम बघू शकतात. तुम्हाला जनरल अवेअरनेस साठी 20 मिनिट आहेत, इंग्लिश साठी 35, रिझनिंग साठी तुम्हाला 35 आणि मॅथ्स साठी 30 मिनिट्स तुम्हाला अलॉट करण्यात आलेले आहेत. याचबरोबर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता जी LLPT आपण त्याला म्हणतो. LLPT म्हणजे काय लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. समजा लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे काय, जर तुम्ही महाराष्ट्रातून जर फॉर्म भरतायत, समजा एखादा बाहेर राज्यातला कॅन्डिडेट असेल तो महाराष्ट्र MH मधून जर फॉर्म भरतोय महाराष्ट्रातून, तर त्याला LLPT देणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे मराठी बोलता आलं पाहिजे, त्याला मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. सो कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर वॅकन्सीज ऑफ अ पर्टिक्युलर स्टेट युनियन टेरिटरीज, म्हणजे तुम्ही एखाद्या राज्यासाठी जर अप्लाय करताय, समजा महाराष्ट्राचा कॅन्डिडेट गुजरातला जर अप्लाय करतोय तर त्याला गुजराती येणं गरजेचं आहे. त्याच्यात त्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, वाचता आलं पाहिजे, रायटिंग करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे आणि समजली पाहिजे ती भाषा. त्याला म्हणतो LLPT. The specified opted local language of that state / union territory mentioned in the list provided for each state / union territory as per the annexure 33. सो यानुसार तुम्हाला LPT देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मॅन्डेटरी असणार आहे तुम्हाला आहे. आणि याचबरोबर आजचा आपण सेशन इथं वाइंड अप करतोय मित्रांनो. तर तुम्हाला मी ऑल डिटेल्स याच्यामध्ये मेन्शन केला आहे. तो आपण या सेशनला वाइंड अप करूया. आणि जे विद्यार्थी अजून तयारीला लागले नसेल त्यांनी फटाफट तयारीला लागा. एक्झाम ज्या आहेत त्या खूप साऱ्या मोठ्या लेवलला एक्झाम रिलीज होत आहेत. सो त्यामुळे तुमची तयारी बिलकुलही कमी होऊ नका याच्यामध्ये. सो आजचं सेशन आपण वाइंड अप करूया. थँक्यू सो मच मित्रांनो. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो जय हिंद, जय महाराष्ट्र.